नमस्कार मंडळी, मी संध्या. तर आज बनवायचं होतं मला तुरीच्या दाण्याचं मसाल्याचं काढून. तर इथे तुरीचे दाणे मी काढून घेतले, भरपूर सारे आणले होते यांनी. तर मग हे पूर्ण काढून घेतले, कारण की एवढ्या दाण्याची काही भाजी बनवायची नव्हती. तर मग त्याच्यामधून मी मला पाहिजे तेवढे काढले आणि त्याला छान असं निवडून वगैरे 2-3 पाण्याने धुवून घेतले. मग इथं भाजी बनवायला घेतली. तर आधी टाकलं मी तेजपत्ता. आता मसाल्याची भाजी म्हटल्याच्या नंतर मसाला तर टाकायलाच पाहिजे. तर मग मी तेजपत्ता, सांबार टाकून तेलामध्ये आधी छान शिजवून घेतलं. आणि मग मी जे मसाले तयार केले होते ते मसाले मी कच्चेच काढून घेतले होते, कारण की मला वेळ नव्हता म्हणून. कांदा, खोबरं, सांबार, लसूण, जिरं वगैरे, अद्रक असं त्याची कच्चच याची पेस्ट न भाजता काढून घेतली होती. मग ही तेलामध्ये टाकून घेतले आणि आता हे चांगले तेल सुटतपर्यंत त्याला तेलामध्ये होऊ दिलं. मग इथं माझा मसाला वगैरे तयार झाला. त्याच्यामध्ये थोडासा धने पावडर आणि मसाला टाकून आणखी थोडा वेळ होऊ दिलं. ते झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये तिखट मीठ घालून झाल्याच्या नंतर पुन्हा 5 मिनिट होऊ दिलं. त्याच्यानंतर टमाटे वगैरे घालून मग ते पाणी सोडून पुन्हा त्याला झाकून ठेवलं आणि मसाला तेल सुटेपर्यंत होऊ दिला. त्याच्यात तोपर्यंत मग इकडं कणिक वगैरे मी भिजवून घेतली. तोपर्यंत तिकडं माझा मसाला शिजत आहे. तर मग इकडं माझी कणिक भिजवून झाली आणि माझ्या भाजीचा मसाला तयार झाला होता. तो कच्चा असल्यामुळे थोडंसं जास्त शिजू दिलं त्याला. बघा कसं छान तेल सुटलं. शिजतपर्यंत 15-20 मिनिट लागले त्याला, कारण कच्चा होता ना. आणि मग इथं माझा मसाला झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते तुरीचे सोले टाकून घेतले आणि पुन्हा शिजायला ठेवून दिलं. एक साईडनं मग मी ते भाजीचं ठेवलं आणि इकडे पोळ्या टाकायला घेतल्या. पोळ्या होतपर्यंत तिकडं माझी भाजीनं शिजत होती. तर इथे बघा माझ्या पोळ्या बनवून झाल्यास तर तिकडे भाजी तयार झाली. तर माझी भाजी तयार झाली. त्याच्यामध्ये सांबार वगैरे टाकून घेतला आणि इथे झाल्या आता माझ्या भाजी पोळ्या तयार. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.